वेळाचं असतं. आम्ही प्रत्येक गोष्ट जवळपास वेळेवरच सुरू करतो आणि मला असं वाटते जे वेळ पाळतात त्यांना सक्सेसफुली थांबू शकत नाही. ठीक आहे. तर मी अमोल सोनोने, डायरेक्टर ऑफ यश ट्युटलेज प्रायव्हेट लिमिटेड, सगळ्यांचं या लाईव्ह वेबिनार मध्ये स्वागत करतो. आणि आज आपण आता या अबॅकसच्या रक्षाबंधनचा जी ऍड होती त्यावरून तुम्ही सगळे इथे जॉईन झालेले आहात. तर त्याच्याविषयी एक डिटेल लाईव्ह वेबिनार, साधारणतः अर्ध्या तासाचा हा वेबिनार राहील. आपण क्वेश्चन आन्सर सेशन शेवटी घेऊ. ठीक आहे. तर मी दीपाली मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपली स्क्रीन प्रेझेंटेशन म्हणजे वेबिनार सुरुवात करा. एकच मिनिट द्या मला. अभी क्या प्लीज. येस, झालंय का सर शेअरिंग? चला, दिसतंय सगळ्यांना? तर आजच्या वेबिनार आपण स्टार्ट करू. सगळ्यांना विजिबल आहे? शेअर आहे स्क्रीन? येस. हा, येस मॅम. चला, तर नेक्स्ट आपण 20 ते 25 मिनिटाचा आपला नेक्स्ट सेशन असणार आहे. तोपर्यंत फक्त आपले माईक जे आहेत ते ऑफ ठेवा. ठीक आहे. चला, तर नमस्कार सगळ्यांना. मी दीपाली सोनोने, डायरेक्टर ऑफ YTPL म्हणजेच यश ट्युटलेज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. तर रक्षाबंधन निमित्त जे तुम्ही ऍड बघितली आहे की त्या कारणाने तुम्ही आज इथे जॉईन केलेलं आहे, बरोबर? तर आपल्या कंपनी बद्दल जर बोलायचं झालं तर आपली कंपनी जी आहे, आम्ही गेल्या 20 वर्षापासून आमच्या एज्युकेशन सेक्टरमध्ये आम्ही काम करतो आहे. अबॅकसचे क्लास जे आहे गेल्या 12 वर्षापासून आम्ही घेतो आहे आणि मात्र आपल्या कंपनीला म्हणजे YTPL कंपनीला 4 वर्ष आता झालेले आहेत. आपली YTPL कंपनी जी आहे ती सुरू झाली कोरोना काळामध्ये. तर बघा, कोरोना काळामध्ये सुरू करण्याचा मागचा उद्देश असा होता की स्वयंरोजगारावर आमची भर असते. जर तुम्ही ऍड बघितली असेल त्याच्यामध्ये पण मेन जो वर्ड होता तो म्हणजे स्वयंरोजगार. कारण नंबर ऑफ जे लोक होते त्यांचा जॉब गेलेला होता, त्यांना कुठल्या प्रकारचा जॉब नव्हता, ते लोक सगळे घरी होते, तर त्यांना एक स्वयंरोजगार मिळावा. आणि नंबर ऑफ जे आमच्यासोबत जे मेंबर्स आहेत आमच्या YTPL फॅमिलीमध्ये, नंबर ऑफ मेंबर्स जे आहेत त्या लेडीज आहेत, जेंट्स पण आहेत पण लेडीजची संख्या जास्त आहे. तर त्यांना त्यांच्या घरून ज्यांची शिकण्याची इच्छा आहे आणि ज्यांना शिकवण्याची इच्छा आहे अशा सगळ्यांचं आमच्या YTPL फॅमिलीमध्ये स्वागत आहे. तर त्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये YTPLच्या 150हून अधिक फ्रँचायझी आमच्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा आहे. तर आता अबॅकस म्हणजे काय हे झाली आतापर्यंत आमच्या स्वतःच्या बद्दलची माहिती थोडक्यात. तर आता अबॅकस म्हणजे काय? तर अबॅकस म्हणजे काय? तुमच्या समोर एक किट दिसतंय त्याला अबॅकसचे किट असं म्हणतात. आणि अबॅकस म्हणजे तुम्ही त्याला आपण म्हणू शकतो की अबॅकस हा एक ब्रेन डेव्हलपमेंट टूल आहे की त्याच्यासाठी वयोगट लागतं 5 ते 14 वर्ष. जे विद्यार्थी 5 ते 14 वर्षाच्या वयोगटातील असते त्या विद्यार्थ्यांसाठी हा क्लास असतो. मग याचे फायदे काय? बरोबर, आता हे अबॅकस वगैरे तुम्ही ऍड बघितली, मग याचे फायदे काय? नंबर ऑफ लोकांना माहिती असतील पण काही लोकांना माहिती नसेल. तर बघा, अबॅकसचा सगळ्यात पहिला महत्वाचा जो फायदा होतो, तुम्ही जर मुलांना बघितलं असेल तर दोन्ही हातांनी मुलांना तुम्ही करताना बघता. म्हणजेच काय की दोन्ही आपले जे ब्रेन आहे, लेफ्ट साईड आणि राईट साईडचा ब्रेन, दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह करायचं जे काम आहे तो आपला अबॅकसचा क्लास हा करत असतो. तुम्ही मुलांच्या ओरल देताना बघितलं असेल, म्हणजे आपण काही नंबर्स त्याला सांगतो, मग तो कॅल्क्युलेशन्स करतो, त्यानंतर तो आपल्याला आन्सर सांगतो. म्हणजेच काय की विद्यार्थ्यांच्या स्टोरिंग कॅपॅसिटी वाढतं, सोबत त्याची हिअरिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढतं. ओव्हरऑल जर बघितलं तर आपला जो अबॅकसचा जो पेपर असतो तो 10 मिनिटाचा असतो. 10 मिनिटांमध्ये मुलांना 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजेच काय, त्यांची रायटिंगची स्पीड वाढतं, बरोबर, आणि कॅल्क्युलेशन करायची स्पीड सुद्धा वाढतं. पूर्ण अबॅकसचा जर तुम्ही बघितलं की एक ओव्हरऑल जर बघितलं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरता आपला अबॅकसचा क्लास जो आहे तो फायदेशीर ठरत असतो. मग आता
आमचा वायटीपीएलचा अबॅकस क्लासेस का, बरोबर. तर वायटीपीएलचा अबॅकस क्लास का सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सिलेबस मध्ये फक्त प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन इतकाच कन्सेप्ट नाहीये, तर त्याच्यामध्ये स्क्वेअर, स्क्वेअर रूट, त्यानंतर क्यूब, क्यूब रूट, एलसीएम, एचसीएफ आणि ऍव्हरेज हा सुद्धा सिलेबस मध्ये आपण पूर्ण कव्हर केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी जे आहेत ते पहिल्या लेवल पासूनच आपले ओरली करतात, किटवर तर करतात, कारण किटचा युज करून आपल्याला शिकवायचं असतं. पण लगेचच पहिल्या लेवलला लगेच 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल विद्यार्थ्यांमध्ये, की लगेच आपले सगळे विद्यार्थी जे आहेत ते मेंटली करतात, म्हणजे ओरली करतात. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी जे आहे तर त्याची एक क्रायटेरिया असतो, त्या 3 महिन्याचा लेवल त्याला कम्प्लीट करायचे असतं आणि त्याच्यानंतर प्रत्येक लेवल कम्प्लीट झाली की त्याला आपण नेक्स्ट लेवलला आपण त्याला ऍडमिशन करावं लागतं. तर म्हणायचं असं आहे की या विद्यार्थी जे आहेत त्यांना शिकवताना क्लास कसा घ्यायचा, त्याच्यामध्ये क्लासमध्ये कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करून घ्यायच्या, हे सगळं तुम्हाला टीचर ट्रेनिंगच्या दरम्यान शिकवलं जातं. मग प्रत्येक लेवल जी आहे ती 3-3 महिन्याची कम्प्लीट झाल्यानंतर प्रत्येक आपण विद्यार्थ्याला लेवल कम्प्लीट झालं की त्याला सर्टिफिकेट देतो आणि सर्टिफिकेटवर प्रत्येक विद्यार्थ्याचा त्याचा फोटो असतो, त्याचं नाव असतं, त्याला त्यांनी कोणती लेवल कम्प्लीट केली आणि सोबतच त्याला आपण गोल्ड मेडल सुद्धा देतो. सर्टिफिकेट मी दाखवते नंतर कशा पद्धतीने सर्टिफिकेट आपण प्रत्येक विद्यार्थ्याला देत असतो. त्यानंतर त्या सर्टिफिकेटवर फक्त आपल्या कंपनीचंच नाव नसतं, तर जे लोक म्हणजे जे वायटीपीएल सोबत जे मेंबर्स काम करतात, जे वायटीपीएलचे फॅमिली मेंबर्स आहेत, जे फ्रँचायसी म्हणून काम करतात, तर त्या सगळ्या फ्रँचायसीचं सुद्धा त्या सर्टिफिकेटवर तुमच्या क्लासचं पण नाव असतं आणि ज्या फ्रँचायसीचं ते सर्टिफिकेट असेल, ज्या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट असेल, त्या विद्यार्थ्यावर त्याच्या फ्रँचायसीचे जे काही ओनर असतील, मालक असतील, त्यांचे सुद्धा साईन त्या सर्टिफिकेटवर असतं. ठीक आहे. त्यानंतर पूर्ण लेवल जे विद्यार्थी आमच्याकडे कम्प्लीट करतात, त्या पूर्ण लेवल कम्प्लीट केल्यानंतर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही मास्टर ऑफ अबॅकसची डिग्री, ट्रॉफी, सर्टिफिकेट हे देत असतो. आणि वायटीपीएल इतकंच नाही तर आपल्या वर्षातून आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या आपण कॉम्पिटिशन सुद्धा ऑर्गनाईज करतो. तुम्ही जर युट्यूब चॅनलला बघितलं जर असेल तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनचे नंबर ऑफ व्हिडिओज आहेत. तर अशा पद्धतीने आपला वायटीपीएलचा सिलेबस जो आहे तो पण वेगळा आहे, आपले सर्टिफिकेट जे आहे ते पण वेगळं आहे आणि प्रत्येक लेवल कम्प्लीट झाला, आपल्या पूर्ण 8 लेवल जे विद्यार्थ्यांचे कम्प्लीट होतात त्या प्रत्येक आपण विद्यार्थ्याला मास्टर ऑफ अबॅकसची डिग्री, ट्रॉफी, सर्टिफिकेट सुद्धा देतो. म्हणूनच आपलं वायटीपीएलचा अबॅकस का याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. तर आता पुढे चलू आपण शॉर्टकट मध्ये सांगते की सिलेबस कशा पद्धतीचा असतो. सगळ्यात पहिलं असतं आपले प्री बेसिक लेवल. प्री बेसिक लेवल मध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये किटवर बीट्स कसे करायचे आणि सिंपल प्लस मायनस असतं, ज्याच्यामध्ये एकही फॉर्म्युला यूज केला जात नाही. त्यानंतर येतं बेसिक लेवल. तर बेसिक लेवल मध्ये कुठले नंबर्स असतात जे प्रीला नाही होत, जे नंबर ते बेसिक लेवलला होतात. म्हणायचं असं आहे की जोपर्यंत फर्स्ट लेवल कम्प्लीट होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याला आपण कुठल्याही नंबरचा प्लस मायनस येत नाही आणि फर्स्ट लेवल झाले की मग आपलं म्हणतो की स्कूलमध्ये ते मुलं युज करू शकतात. मग कुठले नंबर त्यांना विचारा प्लस मायनसचे, ते तुम्हाला आन्सर देतील. त्यानंतर सेकंड लेवलमध्ये नवीन काय, जे नवीन काय ते मी सांगते. सेकंड लेवलला जेव्हा विद्यार्थी जातो तर आपलं नवीन येतं मल्टिप्लिकेशन. आपण टेबल लर्न करतो, विसरतो, तिथं पाठांतराचा विषय नसतो. मल्टिप्लिकेशन हा कन्सेप्ट जो आहे तो सेकंड लेवलला येतो. त्यानंतर येतं थर्ड लेवल. थर्ड लेवलला नवीन काय शिकायचं, तिथे येतो आपलं डिव्हिजनचा कन्सेप्ट. त्यानंतर येतं लेवल 4. तर लेवल 4 वर असणार आहे आपला स्क्वेअरचा कन्सेप्ट आपला नवीन येतो, 99 पर्यंतचे स्क्वेअर. त्यानंतर येतो लेवल 5. याच्यामध्ये असणार आहे नवीन कन्सेप्ट निगेटिव्ह सम्स, म्हणजे ज्याचा आन्सर मायनस मध्ये येतं ते असे नंबर्स आणि 200 पर्यंतचे स्क्वेअर हा कन्सेप्ट इथे कम्प्लीट होतो. त्यानंतर येतं लेवल 6. लेवल 6 मध्ये असणारा डेसिमल, ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि स्क्वेअर रूट हा कन्सेप्ट नवीन असणार आहे. आणि लेवल 7 मध्ये असतो क्यूब आणि लेवल 8 मध्ये असतो क्यूब रूट, एलसीएम, एचसीएफ आणि ऍव्हरेज. ठीक आहे. जे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर पूर्ण लेवलमध्ये विद्यार्थ्यांचा ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट, एलसीएम, एचसीएफ, ऍव्हरेज हे सगळा कन्सेप्ट मुलांचा कम्प्लीट होतो. त्यानंतर जे विद्यार्थी, जसं मी आधी सांगितलं की जे विद्यार्थी पूर्ण लेवल कम्प्लीट करतात त्यांना आपण मास्टर ऑफ अबॅकसचे डिग्री सुद्धा देतो. ठीक आहे. तर हा आपला एक प्लस पॉइंट आहे. पुन्हा आता बघा, वायटीपीएलची फ्रँचायसी जर तुम्ही घ्याल, जेव्हा वायटीपीएलचे फॅमिली मेंबर्स होण्याकरता तुम्ही जर तयार असाल तर त्याचे काय काय फायदे आहेत. तर सगळ्यात पहिला फायदा की फक्त तुम्हाला टीचर ट्रेनिंग नाही घ्यायचंय, म्हणजे अबॅकस शिकायचं झालं इतकं नाहीये. तर अबॅकसच्या टीचर ट्रेनिंग सोबत तुम्हाला आम्ही इतर ट्रेनिंग पण तुम्हाला देत असतो आणि इन्व्हेस्टमेंट जे आहे आपण म्हणतो शिकण्याचे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते तुम्हाला सुद्धा ते टप्प्याटप्प्याने करायचे, एकदम तुम्हाला पेमेंट नाही करायचंय किंवा एकदम तुम्हाला सगळं शिकायचं नाहीये.
आपण स्टेप बाय स्टेप शिकतो. आता फॅन्टसी जे किट लागतं म्हणजे तुम्हाला जेव्हा आम्ही शिकू त्या किटमध्ये काय काय असणार आहे, तर त्या किटमध्ये तुम्हाला जे काही मटेरियल लागतं ते सगळं मटेरियल तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. बुक्स असतील, किट असतील, सर्टिफिकेट डिटेलमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट कन्सेप्ट क्लिअर करतेस. त्यानंतर तुमचं शिकून झालं आणि ठेवलं इतकंच नसतं. तुम्ही जे टीचर ट्रेनिंग घेणार आहे अबॅकसचं त्याला मार्केटिंग करावं लागतं, बरोबर. तर मार्केटिंग करण्याकरता जे काही सेशन लागतात म्हणजे इमेज एडिटिंग सेशन असतं, व्हिडिओ एडिटिंग सेशन असतं, मार्केटिंग कशी करायची, सोशल मीडिया मार्केटिंग कशी करायची, गुगलला मार्केटिंग कशी करायची, हे सगळं ट्रेनिंग सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये देत असतो. हे आपलं तुम्हाला बोनसमध्ये सगळ्या गोष्टी मिळत असतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना किट जे लागतं जेव्हा तुम्ही ऍडमिशन करता तर ती किटची किंमत अगदी स्वस्त आहे, खूप काही महाग किट नाहीये आपली. त्यानंतर विद्यार्थ्यांकडनं फीस किती घ्यायची, तुमच्या क्लासचं नाव आहे, काय ठेवायचं, आठवड्यातून किती दिवस क्लास घ्यायचा, हे सगळं तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे. कंपनी याच्यावर कुठलंही बंधन ठेवत नाही. त्यानंतर तुम्हाला एक जरी किट लागली तरी तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते. कुठलीच अट नाहीये की तुम्ही 10 किटची ऑर्डर करा, असं काहीही नाही. तुम्ही टीचर ट्रेनिंग घ्या, तुमचे क्लासेस तुम्ही सुरू करा, मार्केटिंग कशी करायची ते सगळं तुम्हाला टीचर ट्रेनिंग मध्ये शिकवल्या जातं. आणि प्लस तुम्हाला एक जरी ऍडमिशन झाली तर त्या एक ऍडमिशन झाली तुम्ही आम्हाला सांगायचं आहे, लगेच तुम्हाला तुमची किट तुमच्या घरापर्यंत पोहोचून जातं. प्रशिक्षण झालं म्हणजे तुमचं टीचर ट्रेनिंग कम्प्लीट झालं की लगेच तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट आमचा असतो. कुठे काही अडतंय, शिकवताना काही प्रॉब्लेम येत आहे, आम्ही आहोत. मार्केटिंग मध्ये कुठे प्रॉब्लेम येत आहे, आम्ही आहोत. मार्केटिंग कशी करायची ते आम्ही सांगणार आहे. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं की फक्त टीचर ट्रेनिंगच नाही घ्यायचंय, म्हणजे अबॅकस सोबत आपल्या सगळ्या गोष्टी सुद्धा शिकायला मिळणार आहेत. तर आता ट्रेनिंग बद्दल बोलू की आम्ही कुठले कुठले तुम्हाला फ्री ट्रेनिंग देणार आहे. कारण इनिशियल तुमचं स्टार्टअप असणार आहे. इनिशियल स्टार्टअप करण्याकरता फक्त शिकून एकदा अबॅकसचं ट्रेनिंग घेतलं की झालं असं नसतं. तुम्हाला त्याला स्टार्टअप करायसाठी तुम्हाला आणखी ट्रेनिंग घ्यावी लागतात. जे ट्रेनिंग जे आहे ते सगळं आम्ही YTPL कंपनी तुम्हाला फ्रीमध्ये टीचर ट्रेनिंग त्या अबॅकसच्या टीचर ट्रेनिंग सोबत तुम्हाला देत असतं. मग कुठल्या ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यात पहिले इमेज एडिटिंग कसं करायचं, इमेज बनवायची कशी, याची ओव्हरऑल जर तुम्ही कॉस्ट बघितली तर ती 500 रुपीज मार्केटमध्ये कॉस्ट आहे सध्या, त्याची फीज आहे. त्यानंतर व्हिडिओ असतात, त्याला व्हिडिओ बनवायचे कसे, व्हिडिओला एडिटिंग कसं करायची, याची जर ओव्हरऑल तुम्ही कॉस्ट बघितली तर ती 1000 रुपये कमीत कमी मार्केटमध्ये सध्या त्याची फीज आहे. त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग जे असतं त्यामध्ये ऑर्गॅनिक मार्केटिंग आणि पेड मार्केटिंग 2 प्रकार असतात. ऑर्गॅनिक मार्केटिंगची जर तुम्ही कॉस्ट बघितली, फीज जर बघितली तर ती 2,500 रुपये आहे आणि पेड मार्केटिंगची जी फीज जर तुम्ही बघितली तर ती आहे 5,000 रुपये. ओव्हरऑल आणखी तुम्हाला जर तुमचं बिझनेस ट्रेनिंग तुम्हाला द्यायचं असेल म्हणजे युट्यूबची ऍडव्हर्टाईज कशी करायची, गुगलला बिझनेसला कसं करायचं, याची जर तुम्ही मार्केटमध्ये जर फीज बघितली तर त्याची होते 5,000 रुपये. तर हे ओव्हरऑल जे सगळं काही आपलं आहे तर हे फक्त जे आहे तुम्हाला कुठल्याही फीस पेड करायची आवश्यकता नाही. हे सगळं तुम्हाला अबॅकसच्या टीचर ट्रेनिंग मध्ये तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे ट्रेनिंग. ते असणारे त्याची कॉस्ट 14,000 रुपयाचं जे ट्रेनिंग आहे ते तुम्हाला अबॅकसच्या टीचर ट्रेनिंग सोबत फ्री मध्ये मिळणार आहे. हा आमच्या YTPLचा प्लस पॉईंट आहे, कारण सगळ्यात नंबर ऑफ लेडीज आमच्या सोबत काम करतात आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर अबॅकसच्या टीचर ट्रेनिंग सोबत जर मला ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत, मला मार्केटिंग कशी करायचं हे माहिती आहे, मला इमेज एडिटिंग कसं करायचं हे माहिती आहे, सोशल मीडिया मार्केटिंग कशी करू, तर ह्या सगळ्या गोष्टी मला अबॅकसच्या ट्रेनिंग सोबत मिळत आहे. तर हा असणार आहे आमचा प्लस पॉईंट, म्हणजे ज्याची कॉस्ट मार्केटमध्ये 14,000 रुपये आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ट्रेनिंग सोबत मिळणार आहे बोनस म्हणून. चला तर एवढंच नाहीये, आणखी समोर पण भरपूर काही आहे तुमच्यासाठी. एकच मिनिट द्या मला. तर मटेरियल जे लागतं तुम्हाला इनिशियल तुम्ही जेव्हा ट्रेनिंग घेता त्याच्यासाठी जे लागणारं मटेरियल जे आहे ते बघा. तुम्हाला आम्ही काय काय देणार आहे, प्री बेसिक लेवलचं ट्रेनिंग बुक, बेसिक लेवलचं ट्रेनिंग बुक आणि फर्स्ट लेवलचं ट्रेनिंग बुक सोबत तुम्हाला अबॅकसचं टूल मिळतं, 17 रॉड्सचं स्टुडंट किट मिळतं. त्यानंतर एक तुम्हाला टी शर्ट तुम्हाला देण्यात येतं, कशा पद्धतीने आपण टी शर्ट देत असतो. बॅगचं सॅम्पल येतं तुम्हाला, सॅम्पल सर्टिफिकेट मिळतं, मेडल मिळतं तुम्हाला आणि ऍडमिशन फॉर्म, सॅम्पल आयडी कार्ड, स्टुडंटला आपण प्रत्येक आयडी कार्ड देतो. त्याच्यासोबतच आपण पाऊच सुद्धा देतो विद्यार्थ्यांना किट ठेवायला, पेन्सिल आणि शॉर्पनर ठेवायला आणि टीचरचं आय कार्ड. जर याची तुम्ही मार्केटमध्ये जर कॉस्ट काढली तर त्याची प्राइस जी आहे ती होतं 3,000 रुपये, कमीत कमी 3,000 रुपये. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला ट्रेनिंग मध्ये फ्री मध्ये मिळणार आहे. त्यानंतर
त्यासोबतच आणखी तुम्हाला काय मिळणार आहे, इनिशियल स्टेजला तुम्ही लोक आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉम्पलेट डिझाईन जे आहे ऑलरेडी जे पॉम्पलेट्स आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला 200 पॉम्पलेट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे, ब्रॉचर्स मिळणार आहे 50, पोस्टर मिळणार आहे 3 आणि बॅनर. कारण क्लास सुरू करायचा आहे, घराच्या बाहेर बॅनर नसेल तर लोकांना कसं करणार, तर ते बॅनर सुद्धा तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते. याची जर तुम्ही कॉस्ट काढली तर त्याची कॉस्ट असणार आहे 1500 रुपये. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. त्यानंतर टोटल फ्री ट्रेनिंग आणि मटेरियल कॉस्ट तुम्ही आता बघितली आहे. तुम्हाला आधीचे जे ट्रेनिंग्स आहे, इमेज एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, हे सगळे ट्रेनिंग जे आहे ते फ्री मधले जे आहे 14,000 रुपयाचे ट्रेनिंग जे आहे ते तुम्हाला सगळेच्या सगळे फ्री मध्ये मिळणार आहे. सोबतच तुम्हाला मटेरियल कॉस्ट जे की आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे स्टार्टिंगला, इनिशियलला, त्याची कॉस्ट आहे 4,500 रुपये. म्हणजे जर तुम्ही जर टोटल जर बघितलं तर 18,500 रुपये तुम्हाला स्टार्टअपचा जो सेटअप आहे तो सगळ्याच्या सगळ्या YTPL कंपनी तुम्हाला फ्री मध्ये करते. फक्त गरज असतं एक पाऊल उचलायची, शिकायची आणि शिकवायची जिद्द जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही YTPL फॅमिलीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मग आता वळूया आपल्या टीचर ट्रेनिंग बद्दल. काय हे सगळं तुमचं झालं, इव्हन सगळं 18,500 रुपयाचं सगळं काही ट्रेनिंग्स आणि बुक्स आणि मटेरियल जे आहे ते सगळं तुम्हाला कंपनी बोनसमध्ये देतं. त्यानंतर लाईव्ह ट्रेनिंग तुम्हाला घ्यायचं आहे. जर तुम्हाला आता अबॅकसचं ट्रेनिंग घ्यायचं तुम्ही जर रेडी असाल तर तुम्हाला ते ट्रेनिंग लाईव्ह घ्यायचं आहे आणि हे स्टेप बाय स्टेप घ्यायचं आहे. तर आता स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीचं असतं, फ्रँचायझीचं कुठलीही कॉस्ट लागत नाही. पुन्हा एकदा क्लिअर करते, फ्रँचायझीची कुठलीच कॉस्ट लागत नाही. तुम्हाला फक्त टीचर ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि स्वतःचे क्लासेस सुरू करायचे आहेत. प्री बेसिक लेवल, बेसिक लेवल आणि फर्स्ट लेवल हे 3 लेवलचं ट्रेनिंग तुम्हाला घ्यायचं आहे सुरुवातीला. आणि हे तिन्ही पण जे लेवल्स आहे या तिन्ही लेवलचं ट्रेनिंग जे असतं ते लाईव्ह असतं स्टेप बाय स्टेप. एकेका लेवलचं ट्रेनिंग घ्यायचं आहे, कारण ट्रेनिंग म्हणजे फक्त शिकवणं नाही, जेवढं मी शिकवते तेवढं सगळं मला तुमच्याकडनं कम्प्लीट सुद्धा करून घ्यायचं असतं. त्यामुळे प्री बेसिक लेवल, बेसिक लेवल आणि फर्स्ट लेवल हे तिन्ही पण लेवलचं ट्रेनिंग जे आहे हे ट्रेनिंगची कॉस्ट असणार आहे, फक्त फीज असणार आहे ट्रेनिंगची फी फक्त 8,000 रुपये. आणि बाकीचं जे आहे ते सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे. तुम्हाला मटेरियल फ्री मध्ये मिळणार आहे, तुमचं टीचर ट्रेनिंगला लागणारं स्टार्टिंगचं सेटअप तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे आणि सोबतच तुम्हाला जे काही ट्रेनिंग्स आहे, इमेज एडिटिंग आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, नंतर बिझनेस कसा, गुगल मीटचं बिझनेसवर कसं काम करायचं, नंतर पेड मार्केटिंग कशी करायचं, सगळं ट्रेनिंग तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही शिकणार आहात टीचर ट्रेनिंग मध्ये त्याची फी असणार आहे फक्त 8,000 रुपये. बाकी सगळं तुम्हाला फ्री बोनस मध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये प्री बेसिक लेवल, बेसिक लेवल आणि फर्स्ट लेवल 3 लेवलचं फक्त तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं इथपर्यंत. आता पुढचा पॉईंट असणार आहे की टोटल फ्री ट्रेनिंग जे आहे, जसं मी तुम्हाला बोलली की 18,500 रुपयाचं ट्रेनिंग आपण फ्री मध्ये, मटेरियल कॉस्ट जी होती ती पण सगळं तुम्हाला फ्री मध्ये. फक्त तुम्हाला काय घ्यायचंय, तुमच्या ट्रेनिंग मध्ये फक्त तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे आणि ते इन्व्हेस्टमेंट असणार आहे फक्त 8,000 रुपये. खूप फरक आहे बघा. बाकीचं फक्त आपण टीचर ट्रेनिंग देत नाहीये, फक्त तुम्हाला शिकवत नाहीये, तुम्हाला त्याच्यासोबत त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं, त्याला बिझनेसला सेटअप कसं करायचं, सगळं तुम्हाला कंपनी मदत करतं. म्हणूनच आपल्या इतक्या 4 वर्षामध्ये आम्ही इतक्या लोकांपर्यंत पोहोचलो आणि सगळे खूप छान वर्क करतात. तुम्ही युट्यूबला जाऊन बघा, तुम्ही फेसबुक पेजला जाऊन बघा, तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा, सगळे ठिकाणी तुम्हाला आपले लोक कशा पद्धतीने काम करतात हे तुम्हाला दिसेल. तर आता पुढचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर काय, तर पुढचं ट्रेनिंग तुम्हाला ऍपच्या थ्रू जायचंय. आम्ही म्हणत नाही तुम्हाला एकदम इन्व्हेस्टमेंट करा, कारण एकदम इन्व्हेस्टमेंट प्रत्येकाला शक्य नसतं. त्यामुळे तुम्हाला पुढच्या लेवलचं ट्रेनिंग जे आहे ते ऍपच्या थ्रू तुम्ही जा, स्टेप बाय स्टेप घ्या. एकेका लेवलचं ट्रेनिंग तुम्ही घ्या, तर त्या प्रत्येक लेवल म्हणजे सेकंड लेवल पासून तर पुढच्या 8 लेवल पर्यंत जे काही तुमचं ट्रेनिंग जे असणार आहे ते ट्रेनिंग तुम्ही ऍपच्या थ्रू कधीही तुम्ही परचेस करून घेऊ शकता. आणि त्याची कॉस्ट आहे पूर्ण सेकंड लेवल पासून तर 8 लेवल पर्यंत 1890 रुपये. अगदी कमी याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं उपलब्ध करून दिलं आहे आणि हे तुम्हाला ऍप मधून शिकायचं आहे. एकदा तुमचं बेसिक क्लिअर झालंय, प्री बेसिक आणि फर्स्ट हे 3 एकदा क्लिअर झाले की पुढचं जे ट्रेनिंग आहे ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही स्टेप बाय स्टेप घेऊ शकता. एकदम इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये तुम्हाला. स्टेप बाय स्टेप तुम्ही घ्या, तुमचे विद्यार्थी जसे समोर जातील तसं जसं तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि तुम्हाला तुम्ही पण शिका आणि विद्यार्थ्यांना पण शिकवा. चला, तर आता स्टुडंट किट बद्दल बोलू. स्टुडंट किट बद्दल म्हणायचं असं की तुम्ही आता ऍडमिशन आमच्याकडे केली, YTPLचे तुम्ही फॅमिली मेंबर झाले आणि तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवणं सुरू केलं. जेव्हा विद्यार्थी तुमच्याकडे येईल फर्स्ट टाइम, त्याला सगळं मटेरियल लागणार आहे, त्याला बुक्स लागतील, त्याला अबॅकसचं किट लागेल, त्याला आय कार्ड लागेल, पाऊच लागेल, सगळ्या गोष्टी लागणार आहे. तर हे सगळं कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करते. प्रॅक्टिस पेपर आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण पोर्टल आपले अवेलेबल आहे.
फायनल एक्झामिनेशन तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन कुठल्याही एका पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. सोबत प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सर्टिफिकेट देतो. सर्टिफिकेटवर त्याचा फोटो, त्याचं नाव, त्याचा की त्याला किती मार्क्स मिळाले, प्लस तुमचे पण फ्रँचायसीची सिग्नेचर त्याच्यावर असतं आणि फ्रँचायसीचं नाव सुद्धा त्याच्यावर असतं आणि सोबतच गोल्ड मेडल. ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टुडंट किटमध्ये प्रोव्हाइड करत असतो. आता राहिलाय की तुम्हाला किती त्याची कॉस्ट किती लागणार आहे, बरोबर. मग जर तुम्हाला असं वाटते, आम्ही बॅग आणि टी शर्ट जे आहे आमची कंपनी तुम्हाला कंपल्सरी करत नाही, बॅग आणि टी शर्ट तुम्ही घेतलीच पाहिजे, ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटते की मला बॅग आणि टी शर्ट नको, मला फक्त बुक्स आणि बाकी मटेरियल हवंय पण बॅग आणि टी शर्ट नको, तर बॅग आणि टी शर्ट तुम्हाला पाहिजे नसणार तर 600 रुपयामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये कुरिअर चार्ज इन्क्लूड असतात, कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही. पण तुम्हाला जर असं वाटतं की मला बॅग पण पाहिजे, टी शर्ट पण पाहिजे, बाकी सगळं मटेरियल पण पाहिजे, म्हणजे बुक्स, किट, स्टुडंट आय कार्ड, पाऊच सगळं, तर त्याची कॉस्ट असतं 1000 रुपये आणि विदाऊट बॅग आणि टी शर्ट तुम्हाला फक्त 600 रुपये पेड करायचे असतं. बाकी मग तुम्ही वरती फीस किती घ्या, त्याच्यामध्ये कंपनीचं कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसतं. येत्या लक्षात, अगदी कमी माफक फी मध्ये आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे उपलब्ध करून देतो. कुठेही जरी असेल तुम्हाला कुठेही मटेरियल जे आहे ते लगेच तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये पोहोचतं. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कुठलेही चार्जेस तुम्हाला पे करायची गरज नाहीये. चला तर आता पुढे चलू. आता स्टुडंट किट, जेव्हा आपला विद्यार्थीने एक लेवल कम्प्लीट केली, जेव्हा तो विद्यार्थी आपल्या पुढच्या लेवलला जाईल, बरोबर, तर जेव्हा तो नेक्स्ट लेवलला जातो तर तेव्हा तुम्हाला फक्त 500 रुपीज त्या विद्यार्थ्याचे मटेरियल कॉस्ट तुम्हाला पेड करायची आहे. परत त्याच्यामध्ये काय येईल, बुक्स येते, स्टुडंटचं आय कार्ड आपण प्रत्येकाला नवीन देत असतो, ऑनलाईन ऑफलाईन पेपर येईल, त्याच्यामध्ये किट आपल्याला एकदाच द्यायची असते, पुन्हा किट त्याला द्यायची नसते. पुढच्या लेवलला गेल्यानंतर तुम्हाला त्याला सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागणार आहे, ते एक्झाम पास करायची ते विद्यार्थ्याला आणि सोबत त्याला गोल्ड मेडल. हे सगळ्यांचे कॉस्ट जे असणार आहे पुढच्या लेवलला गेल्यानंतर फक्त 500 रुपये, म्हणजे 500 रुपीज मध्ये तुम्हाला पुढच्या लेवलची किट तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो. त्यानंतर तर असा हा आपला स्टुडंट किट आहे. फर्स्ट जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला विदाउट किट जर तुम्हाला पाहिजे असेल तर 600 रुपये तुम्हाला पेड करायचे आहे आणि विथ किट जर पाहिजे असेल तुम्हाला तर 1000. विथ बॅग आणि टी शर्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर 1000 रुपये तुम्हाला पेड करून तुम्ही मागू शकता आणि सेकंड टाइम फक्त तुम्हाला 500 रुपये पेड करायचे आहे, ठीक आहे. तर हे ओव्हरऑल आपल्या आजच्या आपल्या अबॅकस बद्दलची माहिती होती, जे तुम्हाला सगळ्यांना नक्कीच समजली असेल, कारण खूप सोपं आणि इझी वेनी सगळं मी समजून सांगितलंच आहे. आणि सोबतच सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की वेबसाईटला व्हिजिट करा, फेसबुक पेज आहे आमचं त्याला व्हिजिट करा आणि युट्यूब चॅनल आहे यश ट्युटोरियलचं त्याला सुद्धा तुम्ही व्हिजिट करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. तर कोणाचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारू शकता. येस, सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजल्या? येस, सगळ्यांना सगळं समजलंय की काही इश्यू असेल तर मग प्रश्न असतील तर विचारा. ओके, अर्चना मॅडम म्हणतात की समजलंय. एक तर समजलं असेल, एक तर मग काही समजलं नसेल, दोनपैकी एक काहीतरी झालं असेल. चला, आता हे अवेलेबल आहे सध्या. टीचर ट्रेनिंग कधी असणार आहे, काय असणार आहे हे आपण बोलूच. नमस्ते मॅडम. येस, कोणाला काही क्वेश्चन असतील तर सांगा. हॅलो. हा सर बोला. हा नमस्ते मॅडम, आम्ही सोलापूरवरून बोलतोय. हा सर बोला, नमस्ते. साधारणतः तुम्ही जे काही पीपीटी दाखवला त्या पीपीटीद्वारे जी काही इन्फॉर्मेशन आम्ही सगळी पूर्णतः बघितली आणि तुमचे जे काही टीचर आपलं जे स्टुडंट किट होतं त्या स्टुडंट किट मध्ये पण जे काही विद्यार्थ्यांना आपण जे मटेरियल देणार आहे ते मटेरियलचे पूर्ण काय असेल ते व्यवस्थित लिस्ट चेक केली. पण आपण ग्रामीण भागात आम्ही कसं सोलापूरच्या विजापूर आणि सोलापूरच्या दरम्यान आमचा खेडेगाव आहे, त्या गावामध्ये हा कोर्स जर आम्ही चालू केला असेल तर ते साधारणतः पालकाकडे किती फी आकारायची? ते तर आपण तुमच्या डिपेंड असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही किती पण तुमच्या एरियानुसार तुम्ही डिसाईड करा. आम्ही फ्रँचायसीला नाही सांगत की तुम्ही इतकीच फी घ्या की तितकी फी घ्या. तुम्हाला वाटते तुमच्या एरियानुसार तुम्ही घ्या, कारण तुम्हाला परवडला पाहिजे. 3 महिने लेवल चालतं. आणि या अबॅकस आम्ही ज्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आम्ही घेत असतो, आम्हाला तुम्हाला ट्रेनिंग तुम्ही आता मराठी किंवा इंग्लिश मधून देणार आणि साधारणतः आमच्या तिथे कसं तमिळ, कन्नड, मराठी, उर्दू सर्व भाषांचा समावेश असलेला सोलापूर जिल्हा आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही ट्रेनिंग देताना कसं वेगवेगळ्या माध्यमाचे विद्यार्थी जर ऍडमिशन घेत असतील तर त्यांना त्या माध्यमातून आपण ट्रेनिंग देऊ शकतो का? सध्या मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे, सध्या बाकी अवेलेबल नाहीये सर. येस येस.
कारण सध्या आम्ही महाराष्ट्रामध्येच जास्त काम करतोय. कारण हो. ज्यावेळी आमच्याकडे जे पण लोक जुडलेले आहेत सगळे असेच म्हणजे असे लोक आहेत की जे ऑलरेडी टीचिंग फील्डमध्ये पहिले होते, पण जॉब गेले. Yes. त्यानंतर आम्ही त्यांना साथ दिली, तर ते आतापर्यंत प्रत्येकाकडे जवळपास तुम्ही बघितलं असेल 100 ऍडमिशन 70 ऍडमिशन आहे सगळ्यांकडे. म्हणजे सगळ्यांनी अक्षरशः काही लोक असे आहे की आजच एक मॅडम येऊन गेल्या कामारगावच्या, जॉब सोडून दिला मॅडम, आता फक्त अभ्यास करते, असे लोक जुडले. तर आम्ही फक्त काय म्हणतोय तुम्हाला, त्यामुळे आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये काम करतो. गुजरातमध्ये 3 फ्रँचायसी ऑलरेडी आहे. कालच आमची मीटिंग झाली. गुजरातमध्ये आणखी 7 फ्रँचायसी पुन्हा नवीन सुरू होणार आहेत सगळे. तर सध्या बाकी काय टर्न व्हायला वेळ लागेल. सध्या आम्ही इथपर्यंतच काम करतोय, इंग्लिश, मराठी आणि हिंदी. ओके मॅडम, थँक्यू. हळूहळू तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असला की ते पण आम्ही करू. ओके ओके, थँक्यू. ओके सर, थँक्यू. आता ते दाखवायचं राहिलं 2 मिनिटात, ते पण दाखवते कशा पद्धतीचं काय काय असतं. तर अशा पद्धतीने आम्ही पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला फॉर्म पहिले स्टार्टिंगला आम्ही फॉर्म पण पाठवतो, कारण नाहीच समजत, कारण नंबर ऑफ लेडीज आमच्या सोबत ज्या वर्क करतात काय होतं पहिल्यांदा मला फॉर्म कसा असतं हे पण माहित नसतं. तर हा अशा पद्धतीने आम्ही फॉर्म तुम्हाला पाठवतो स्टार्टिंगला. आमचे ब्रॉचर्स असतात, तुमच्या काही इन्क्वायरी आला त्याला हँडल करायला अशा पद्धतीचे ब्रॉचर्स आम्ही देतो. त्याच्यानंतर सर्टिफिकेट सगळं दाखवते मी. अशा पद्धतीचं एक पाऊच जे आहे आपल्या किटसाठी पाऊच मिळतं. अबॅकसची किट आहे, पेंट नावाचं त्यामध्ये. अशा पद्धतीने आय कार्ड आहे. त्यानंतर एकच मिनिट द्या. अशा पद्धतीचं मेडल आहे, गोल्ड मेडल दिसेल सगळ्यांना बघा, है ना. असं हे मेडल पण आहे, सोबत सर्टिफिकेट पण दाखवते. सर्टिफिकेट आहे. आता आणखी नवीन सर्टिफिकेट आहे, माझ्याकडे सध्या जुनं इथे दाखवलं. असं नवीन सर्टिफिकेट पण आहे, फोटो, नाव, किती मार्क्स मिळाले सगळं असतं त्याच्यावर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काम करतो. येस मॅडम विचारायचं होतं एक, बोला ना. 8 लेवल असतात ना, तर 1 लेवल साधारण किती दिवस चालते? म्हणजे 3 महिने का? कोणाची, विद्यार्थ्याची की तुमची? विद्यार्थ्यांची. विद्यार्थ्यांची 1 लेवल 3 महिने. आणि साधारण किती दिवस का म्हणजे किती वेळ काम करायचं असतं, काय असं म्हणजे किती वेळ तास त्यांचं घ्यायचं काय असं? बघा, विकेंडला क्लास घेऊ शकता तुम्ही तुमच्या एरियानुसार. तुम्ही डेली क्लास घेऊ शकता, या फिर तुम्हाला विकेंडला किंवा अल्टरनेटिव्ह क्लास घ्या. ठीक आहे. सिलेबस कसा डिझाईन करायचा काय करायचं ते ट्रेनिंग मध्ये सांगते मॅडम, है ना. ते ट्रेनिंग मध्ये सांगते. हा, तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या एरियावर डिपेंड आहे. कारण आमच्या आता मी माझ्या इथे मंडे टू फ्रायडे क्लास घेते 5 दिवस. कोणी लोक आहेत जे फक्त हप्त्यातून 2 दिवस घेतात, सॅटर्डे संडे. कोणी जे आहे ते अल्टरनेटिव्ह घेतात. तुमच्यावर डिपेंड आहे ना. तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करायचं आहे ते सांगतो मग आम्ही कसं कसं काय काय करायचंय. हो, थँक्यू. चालेल. अगदी सोपं आहे, खूप काही डिफिकल्ट नाहीये. सोप्या पद्धतीने समजून सांगायचा प्रयत्न केलाय. येस, चला तुम्ही जुळले आतापर्यंत. येस, कोणाला आणखी काही क्वेश्चन्स आहेत का? विनया मॅडम, ओके. अक्षय सर कॅमेरा ऑफ आहे. निशा मॅडम, भाव्या मॅडम आणि नेहा राऊत मॅडम आहे आणि आकांक्षा कीर्तक. ओके. तर ज्यांना ज्यांना तुम्हाला वाटते आहे की ट्रेनिंग घ्यायचं आहे तर तुम्हाला संडेपर्यंत वेळ आहे. संडेपर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं आहे, जेणेकरून मंडेपासून मटेरियल डिस्पॅच होणं सुरू होऊन जाईल. तर आपलं ट्रेनिंग जे आहे ते रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे 20 तारखेपासून आपलं ट्रेनिंग सुरू होणार आहे. तर साधारणतः ट्रेनिंग तुमचं 15 ते 20 दिवस चालतं, 3 लेवलचं ट्रेनिंग. कारण मला सगळं शिकवणंच नसतं, तुमच्याकडनं करून घेणं पण असतं. तुमच्याकडनं सगळे बुक्स वगैरे सगळं मी फिलअप करून घेते, नुसतं शिकवून सोडत नाही. ठीक आहे. तर त्या गोष्टी पण आहेत, त्यामुळे तुम्हाला 15 ते 20 दिवस आरामशीर लागतील पहिल्या 3 लेवल करायला. ठीक आहे. आणि टायमिंग कधी असणार आहे तर शक्यतो संध्याकाळचा असणार आहे, कारण वर्किंग वुमन असतात सगळ्या. ऑलरेडी मला वाटते 4 ऍडमिशन झालेल्या पण आहे ट्रेनिंगच्या पुढच्या लेवलच्या. तर साधारणतः 7 वाजता असणार किंवा मग 8 वाजता 1 घंट्याचा क्लास असणार आहे डेली. ठीक आहे. 7ला असेल किंवा मग संध्याकाळी 8ला असतं असेल, असं आहे. चला, कोणाला काही क्वेश्चन नाही आहेत मग आता? ज्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन नाही ऑनलाईन. ऑफलाईन म्हणजे तुम्हाला इथे यावं लागेल ना मॅडम. कुठून बोलता तुम्ही? अर्चना मॅडम? मी पुणे, पिंपरी. अच्छा. पुण्याला पण भरपूर फ्रँचायसी आहेत आमच्या.
हो आहेत का? हा, भरपूर फ्रँचायसी आहेत आमच्या पुण्याला. तुम्हाला इथे यायला परवडत असेल तर तुम्ही इथे या, है ना. पण शक्यतो सगळे आता ऑनलाईन करतात, तर सुटेबल आहे. तुमच्या घरी तुम्ही बसून आरामशीर क्लास करू शकता, है ना. आणि हा, ऑनलाईन ऑनलाईन सोपं पडतं. यायचा खर्च कमी होईल तुमचा, है ना. येस. चला, आणखी कोणाला काही क्वेश्चन आहे? विनय मॅडम. मॅडम, हा, बोला नेहा राऊत मॅडम. मला म्हणायचं आहे की सेकंड, आता तुम्ही प्री 3 लेवल सांगितलेत ना, लेवल पर्यंत, त्याच्यानंतर सेकंड लेवलला आपल्याला गेल्यानंतर तुम्ही त्यांची फी काय घेणार? 1890 रुपये तुम्हाला ऍप मधून जायचंय. बघा, प्री बेसिक, बेसिक आणि फर्स्ट ह्या 3 लेवल तुम्हाला स्टार्टिंगला माझ्यासोबत लाईव्ह शिकायचे आहे. आणि जे पुढचं जे लेवल असणार आहे म्हणजे सेकंड लेवल पासून तुम्हाला ऍप मधून शिकायचं. आपला ऍप आहे YTPLचा, त्या ऍप मधून तुम्हाला शिकायचं आहे. आणि ऍप मध्ये सगळेजण ऍप मधून शिकतात आता, कारण कसं ऍपच्या मध्ये जर तुम्ही शिकला तर त्याच्यामध्ये तुम्हाला टाइमचं बंधन नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी पण ते व्हिडिओ बघू शकता आणि तुमचे बुक्स सॉल्व्ह करू शकता. इन केस तुम्हाला काही इश्यू आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर मी आहेच अवेलेबल, है ना. मी व्हॉट्सअप कॉल थ्रू तुम्हाला समजून सांगू शकते. किंवा पर लेवल मॅडम 1800 रुपये राहणार का मग? 1890 पर लेवल. मग स्टेप बाय स्टेप शिकायचं ना मॅडम, एकदम नाही शिकायचं. तुम्ही एक लेवल कम्प्लीट करा, पुढच्या लेवलला ऍडमिशन घ्यायची, एक लेवल स्वतः शिकायची, मग पुढच्या लेवलला ऍडमिशन घ्यायची. काही इतकं सोपं नाही. जोपर्यंत तुमचं प्रॅक्टिस नाही होत ना, स्वतः पण तुमचं प्रॅक्टिस झाली पाहिजे ना. म्हणून मी एकदम नाही शिकवत. आजपर्यंत मी 10 लेवल पूर्ण एकदम नाही शिकवल्या सगळ्यांना, कारण तुमची प्रॅक्टिस होणं मस्ट आहे. नाहीतर मी एका दिवसात पूर्ण तुम्हाला शिकून देऊन मला काही फरक नाही पडणार. मी शिकून देईल, पण नाही होत त्या गोष्टी. जितका मला अनुभव आहे, गेल्या 12 वर्ष झाले मी क्लास घेते, त्यामुळे मला जितका अनुभव आहे, तर मला असं वाटतं की मला तुमच्याकडे तितकं स्टेप बाय स्टेप करून घ्यायचं आहे. नाहीतर मला एका दिवसाचं पूर्ण लेवल समजून सांगायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. मी पटापट समजून सांगेल, मग तुम्ही करा, नका करू, है ना, असं होईल. पण आम्ही असं करत नाही, कारण मला माहिती आहे विद्यार्थ्यांचा रिझल्ट जर लागत असेल तुम्हाला, तर तुमची पण तितकी तयारी लागतं. बरोबर ना. असं, कारण तुम्ही मग घरी करणार नाही ना. माझ्यासमोर केलं की ते बरोबर तुम्ही करता, घरी तुमचं नाही होत, जितका मला अनुभव आहे. हो, चला, थँक्यू. चलो, थँक्यू. कुठनं बोलता नेहा मॅडम? नेहा राऊत मॅडम कुठनं बोलता? मूर्तिजापूर. ठीक आहे. कुठे राहता मूर्तिजापूरला? गणेश नगर. ओके, फाईन. येस. चला, झालंय सगळ्यांचं? कोणाचे क्वेश्चन आहे? थांबायचं? ओके, चला, बाकी कोणाला काही क्वेश्चन आहे का? निशा मॅडम पुन्हा एकदा विचारते. निशा मॅडम आहे, भाव्या मॅडम, आकांक्षा आणि सुप्रिया मॅडम. ओके, डन. चला, तर ज्यांना कोणाला ऍडमिशन करायची आहे YTPL फॅमिलीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांना कोणाला ऍडमिशन करायची आहे तर रविवारपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. पेमेंट करा आणि ग्रुपला जॉईन करू मग आम्ही तुम्हाला, आणि लगेच तुम्हाला अपडेट येतील. ठीक आहे. आणि लगेच मटेरियल तुमचं डिस्पॅच होईल 12 तारखेपासून, आणि तुम्हाला मटेरियल एका आठवड्यामध्ये पोहोचून जातं. आणि आपलं ट्रेनिंग लगेचच आपण 20 तारखेपासून सुरू करणार आहे. पुढचे 15 ते 20 दिवस कमीत कमी. ठीक आहे. चला, तर आता आपण थांबून जाऊ. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच.